अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. अहिंसा. आता या अहिंसेबद्दल सुद्धा आपण मागे 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी तर जवळजवळ 100 ओव्या अहिंसेवर लिहिल्या आहेत की अहिंसा म्हणजे फक्त काही कोणाला चापट मारणं किंवा शस्त्राने मारणं किंवा शारीरिक इजा करणं एवढीच हिंसा नाही आहे. तर हिंसा ही कायिक, वाचिक, मानसिक सगळ्या प्रकारची आपण पाहिली होती. म्हणजे शरीर, मन, वाणी, भाव इत्यादीद्वारे भावसुद्धा मनामध्ये आले जर वाईट आपल्या तर ती हिंसाच होते. म्हणून कोणत्याही प्रकारचे कोणाचंही अनिष्ट न करणं आणि त्याची अनिष्ट व्हावं अशी इच्छा पण न करणं त्याला अहिंसा म्हटलेलं आहे. वास्तविक जेव्हा मनुष्य संसाराला विमुख होऊन परमात्म्याकडेच सन्मुख होतो तेव्हा सर्वथा हिंसा त्याच्याकडून घडते. म्हणजे हे प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहणं म्हणजे मग वाईट विचार मनामध्ये येणारच नाही ना. म्हणजे मग ती खरी अहिंसा होते आणि आपोआप अहिंसेचं पालन होतं. परंतु ज्याच्यामध्ये आसक्ती आहे, भोगबुद्धी आहे, तो अहिंसक होऊ शकत नाही आणि मग तो स्वतःचे पतन तर करतोच पण त्या पदार्थांचा भोगही घेतो, त्यांचा नाशही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. अहिंसा हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. जो सुख आणि भोगबुद्धीने भोगांचे सेवन करतो त्याला पाहून ज्यांना ते भोगपदार्थ मिळत नाहीत अशा अभावग्रस्तांना दुःख संताप होतो. ही त्यांची हिंसाच आहे. म्हणजे जे मला मिळालं ते दुसऱ्याला जर मिळालं नाही तर त्या माणसाला माझ्याविषयी असूया वाटते आणि मग ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण जे संत असतात, जे महात्मे असतात त्यांना मिळालं काय नाही मिळालं काय त्याच्याबद्दल काही दुःखही नसतं आणि काही सुखही नसतं. त्यामुळे त्यांना काहीही वाटत नाही त्याचं आणि त्यांना शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम की त्यांना त्यांच्याकडून ते कुठल्याही प्रकारचं पाप घडत नाही. कारण की ते प्रत्येकाला परमेश्वराचा अंशच समजत असतात. प्रत्येकाकडे ते भोगबुद्धीने पदार्थाकडे बघतच नाही. ते जे संत असतात, जे योगी असतात, जे ज्ञानी असतात त्यामुळे त्यांच्याकडे हा अहिंसा हा गुण असतो. आणि तात्कालिक कुठल्या गोष्टी जरी त्यांच्याकडून झाल्या जसं आता भगवान श्रीकृष्णाचंच उदाहरण जर आपण घेतलं तर त्यांनी एवढं मोठं युद्ध करायला लावलं अर्जुनाला. मग आता तुम्ही म्हणाल की ती काही हिंसा नव्हती का? एवढे सैनिक मारले गेले, एवढी हिंसा झाली, एवढे शस्त्र चालवले गेले, मग ते काय होतं? मग परंतु त्याच्या मागचा जो हेतू होता तो शुद्ध होता आणि ते भगवंत काय स्वतःसाठी करत नव्हते. आपल्या स्वतःच्या इच्छेसाठी, आपल्या स्वतःच्या सुखेसाठी जर एखाद्याला मारलं तर ती हिंसा. पण जर लोकांसाठी अनेक लोकांचं त्याच्यामध्ये कल्याण होणार आहे, माझा स्वतःचा त्याच्यामध्ये किंचितही फायदा नाही आहे अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा ती हिंसा नसते. म्हणजे हा फार मोठा विचार आहे खरं तर, खूप मोठा. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं जे चरित्र आहे ते जर आपण चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की किती परस्पर विरोधी गुण आहेत भगवंताकडे. सत्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो किती ठिकाणी खोटं बोललेले आहेत भगवान, किती ठिकाणी त्यांनी लोण्याची चोरी केलेली आहे. म्हणजे सत्य, हिंसा, नंतर काय आत्ता आपण बघितलं ह्या हिंसा, सत्य आणि चोरी ह्या सगळ्या गोष्टी वरवर पाहता भगवंताच्या चरित्रात भगवंतांनी करून दाखवलेल्या आहेत. पण त्याच्या मागचा हेतू किती वेगळा होता आणि त्या गोष्टींचं पाप मग भगवंताला लागत नाही असं. म्हणून भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे आपण अभ्यासच करायचा, फक्त त्याच्यासारखं वागायला जायचं नाही. पण श्रीरामांचं चरित्र मात्र त्यांनी आदर्श घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न माणसाला करता येतो. म्हणून आचरणीय म्हणतात श्रीरामांचं चरित्र आणि यांचं अनुकरणीय म्हणतात की यांचं फक्त ऐकायचं. गोवर्धन काही आपण उचलू शकणार नाही जो श्रीकृष्णाने उचलला. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे हिंसा, आपण आलो कुठे होतो? अहिंसेवर, की अहिंसा हा एक मोठा गुण आहे. आणि त्यांनी सांगितलं मग हा अहिंसा गुण ज्याच्याकडे असतो तो साधक कसा असतो
तर त्या जसा फुलाचा सुगंध आपोआप पसरतो तसं या साधकातून पारमार्थिक परमाणू पसरत असतात. म्हणजे आपण ज्याला ऑरा म्हणतो ना, किंवा काय आध्यात्मिक वलय, त्याचं आजूबाजूचं वातावरण अतिशय शुद्ध झालेलं असतं, त्या महात्म्याच्या आजूबाजूचं वातावरण. म्हणून संत संगतीमध्ये आपल्याला छान वाटतं. एखाद्या मंदिरामध्ये गेलो की आपल्याला प्रसन्न वाटतं, किंवा माऊलींच्या समाधीच्या जवळ आपण गेलो तर आपल्याला प्रसन्न वाटतं. तर तिथलं वायुमंडल शुद्ध होत असतं ह्या सगळ्या दैवी गुणांमुळे. आणि त्याच्याकडून स्वतः स्वाभाविक संपूर्ण प्राण्यांवर फार मोठे उपकार हित होत असते. परंतु जो एखादा दुराचारी असेल, दुर्गुणी असेल आणि त्याच्याजवळ जर आपण गेलो तर त्याचं वायुमंडल मात्र अशुद्ध झालेलं असतं. म्हणून नेहमी म्हणतात की संत संगतीचा महिमा फार आहे, संत संगती करावी. प्राणी मात्रांची हिंसा करणारा एखादा अपराधी असेल तर त्याच्या आजूबाजूचं जे वायुमंडल असतं ते अशुद्ध झालेलं असतं, आणि जो अहिंसा करणारा आहे त्याच्या आजूबाजूचं जे असतं ते शुद्ध आणि पवित्र झालेलं असतं. अहिंसा, सत्य त्याच्यापुढे आहे. सत्य आपल्या स्वार्थ आणि अभिमानाचा त्याग करून दुसऱ्याच्या हिताच्या दृष्टीने जसे ऐकले, जसे पाहिले, वाचले, समजले आणि निश्चय केला त्यापेक्षा कमी अधिक न करता जसेच्या तसं सांगणं, पण प्रिय शब्दात. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असं आहे ना. म्हणजे सत्य बोलायचं पण समोरच्याचं मन दुखावणार नाही अशा पद्धतीने सत्य बोलायचं. आणि त्याच्यामध्ये आपला स्वतःचा स्वार्थ काही नको, आपला अभिमानाचा त्याग झालेला पाहिजे आणि दुसऱ्याचं ज्याच्यामध्ये हित होईल असं सत्य. सत्याची व्याख्या कशी आहे बघा. म्हणजे आपण लहानपणापासून ती एक गोष्ट ऐकतो ना की एखादी गाय आहे आणि ती गाय स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून पळत 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 चालली आहे. तिच्या मागून एक खाटीक लागलेला आहे आणि ती गाय जेव्हा एका बाजूला वळते तेव्हा हा एक ब्राह्मण असतो तिथे उभा किंवा कोणी एक असेल, त्याला तो विचारतो खाटीक की गाय कुठे पळाली, गाय कुठे पळाली. तेव्हा गाय उजवीकडे गेलेली असते आणि तो डावीकडे हात दाखवतो. मग आता वरवर पाहता आपल्याला वाटेल की तो असत्य बोलला, पण त्याच्या पाठीमागे त्या गाईला वाचवण्याचा उद्देश होता, त्यामुळे ते असत्य नव्हतं तर ते सत्य होतं. असं सत्य म्हणजे सत्य स्वरूप परमात्म्याची प्राप्ती आणि जाणण्याचा एकमात्र उद्देश झाल्यास साधकाकडून मन, वाणी आणि क्रियेने असत्य व्यवहार होऊच शकत नाही. त्याच्याकडून सर्वांच्या हिताचाच व्यवहार होतो, कारण त्याच्या मनामध्ये सतत परमेश्वराचं स्थान अढळ असतं. शरीराकडून ज्या क्रिया होतात, वाणीकडून जे बोललं जातं, मनामध्ये जे विचार येतात ते सगळं सत्याकडेच जाणारे असे असतात. म्हणून हा सत्य हा गुण झाला. त्याच्यापुढे आहे अक्रोध. क्रोध आपल्याला माहिती आहे. आता क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमात, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. दुसऱ्या अध्यायात सांगितलं आहे क्रोधाचे कसे वाईट परिणाम होतात ते. त्याच्या विरुद्ध जे आहे ते अक्रोध. दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी अंतःकरणात जी जलनात्मक वृत्ती असते, क्रोध हा माणसाला जाळतो. किती वाईट आहे, म्हणजे त्याला क्रोध म्हणतात. आणि जोपर्यंत अंतःकरणात दुसऱ्याचे अनिष्ट करण्याची भावना उत्पन्न होत नाही तोपर्यंत त्याला क्षोभ म्हणतात. म्हणजे इथे क्रोध आणि क्षोभ या दोन गोष्टींमधलं थोडंसं अंतर सांगितलं आहे त्यांनी, पण आपल्याला पाहायचं आहे तो अक्रोध पाहायचा आहे. मग अक्रोध याच्यामध्ये काय असतं की जो साधन करणारा जो मनुष्य असतो तो एखाद्याने उपकार केले तर त्याच्यावर रागवायचं नाही, हे तर सरळ सरळ झालं. पण एखाद्याने अपकार केले, त्याचं वाईट केलं तरीसुद्धा त्याच्यावर रागवायचं नाही. आपल्याला आठवायलाच पाहिजे एकनाथ महाराज कितीतरी 101 वेळा त्यांच्यावर थुंकलेला तो यवन, त्याच्यावरसुद्धा ते रागावले नाहीत. तो ब्राह्मण एक त्यांना राग आणण्यासाठी म्हणून त्यांच्या घरात आलेला असतो आणि त्यांच्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसतो वाढताना. ती एक गोष्ट आपण पाहिली होती. म्हणजे एकनाथ महाराज दुसऱ्यांनी आपलं अहित केलं, आपल्यावर अपकार केले तरीसुद्धा त्याच्यावर न रागवणारे, त्याच्यावर न क्रोध करणारे, त्यांच्याकडे हा अक्रोध हा गुण होता. फारच छान. म्हणजे जे लोक साधकाचे हित करणारे आहेत, त्याची सेवा करणारे आहेत,
ते तर साधकाला सुख पोचून त्याचे पुण्य समाप्त करतात, परंतु साधकाला त्यांच्यावर त्याच्या पुण्याचा नाश केल्यामुळे क्रोध येत नाही. त्यांच्याविषयी साधकाचा हा भाव असतो की ते जे माझी सेवा करतात, माझ्या अनुकूल आचरण करतात, ही तर त्यांची सज्जनता आहे. म्हणजे काही काही लोक एखाद्या महात्म्याची सेवा करतात तर त्याला उगीच त्याच्यामुळे मोठेपणा वाटत नाही, तर त्याला असं वाटतं की त्यांच्यामध्ये पण परमात्माच आहे, त्यांची ही सज्जनता आहे, मी कोणी श्रेष्ठ नाही आहे. त्याच्या मनामध्ये स्वतःच्या श्रेष्ठतेचा भाव येत नाही, तर ते परमात्मा म्हणूनच त्याच्याकडे बघत असतात. आणि त्यामुळे त्यांनी काही दुःख जरी दिलं, त्यांनी काही अपकार जरी केला, तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये क्रोध येत नाही. सुख देणाऱ्यावरही क्रोध येत नाही आणि दुःख देणाऱ्यावरही क्रोध येत नाही. अशी त्यांची समसमान भावना झालेली असते. म्हणजे समत्वम योग उच्यते, हा गीतेचा मूळ पायाच सांगितलेला आहे. त्यामुळे सगळीकडे आपल्याला हे दिसेल. 18व्या अध्यायात जेव्हा आपण जाऊ ना, तेव्हा तो निर्द्वंद्व अवस्था, मग त्याच्यामध्ये सगळं हेच सांगितलेलं आहे. सुख दुःख समान, लाभ हानी समान, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये द्वंद्व आणि निर्द्वंद्व या गोष्टींचा अभ्यास तेव्हा आपण करू. हे काय झालं, अक्रोध. आता त्याच्या पुढे आहे त्याग. संसारापासून विमुख होणे हाच वास्तविक त्याग आहे. आपण एखादी गोष्ट टाकून देणं किंवा एखादी गोष्ट न करणं त्याला त्याग म्हणतो, पण यांनी सांगितलं संसारापासून विमुख होणे हाच वास्तविक त्याग आहे. साधकाच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य त्याग झाला पाहिजे. जसे बाह्य त्याग म्हणजे काय, की पाप करायचं नाही, अन्याय करायचा नाही, अत्याचार करायचा नाही, दुराचार करायचा नाही, सुख आराम इत्यादी गोष्टींचा त्याग झाला पाहिजे. सांसारिक वस्तूंच्या कामनांचाही त्याग झाला पाहिजे. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, हे मिळालं तरच मी सुखी होईन, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या त्यांनी सांगितल्या की याचा त्याग केला पाहिजे. बाह्य त्यागापेक्षा सुद्धा आतल्या कामनेचा त्याग हा जास्त श्रेष्ठ सांगितलेला आहे. कामनांचा संपूर्णपणे त्याग झाल्यास तात्काळ शांती प्राप्त होते. 12व्या अध्यायात आपण पाहिलं होतं, त्यागात शांती अनंतरम. कामना ही सगळ्यात बाधक असते ना, इच्छा कामना, म्हणून त्या कामनेचा त्याग झाला पाहिजे. त्याग शेवटी 18व्या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. आता या त्यागावर बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं आत्तापर्यंत, पण शेवटी 18व्या अध्यायात परत अर्जुन विचारतो की देवा, त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय, हे मला परत एकदा समजावून सांगा. आणि मग तेव्हा आपण तर त्यागाची व्याख्या परत तिथे पण बघणार आहोत. त्याग झाल्यानंतर येतं शांती. अंतःकरणामध्ये राग द्वेष जनित चलबिचल न होणे म्हणजे शांती. आत्ताच एकनाथ महाराजांचं उदाहरण पाहिलं, शांतीचा सागर म्हटलेलं आहे त्यांना, शांती जलधी म्हणजे शांतीचा सागर म्हटलेलं आहे एकनाथ महाराजांना. आणि ते तसेच वागले, त्यांचं चरित्रच तसं होतं. म्हणजे संसाराशी राग द्वेष केल्यामुळे काय होतं, अंतःकरणामध्ये अशांती निर्माण होते. आणि ते जर नसलं तर अंतःकरण स्वाभाविक शांतच आहे. म्हणजे आपण परमात्म्याचाच अंश असल्यामुळे स्वाभाविकता आपलं अंतःकरण हे शांतच आहे. पण या प्रकृतीला, या संसाराला आपण आपलं समजतो. हे माझं, ते माझं, हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे. मिळालं नाही की मग मनामध्ये क्रोध येतो, मिळालं की अजून लोभ वाढतो. म्हणजे अंतःकरणाची स्थिरता जाऊन अंतःकरणामध्ये चंचलता येते, म्हणजे शांती येत नाही, शांती राहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की अनुकूलतेने मागील पुण्याचा नाश होतो आणि त्यात आपला स्वभाव सुधारण्याऐवजी बिघडण्याची अधिक शक्यता असते. म्हणजे खूप सुख आलं ना, तर ते आपण मागचं आपलं प्रारब्ध भोगत असतो असं म्हणतात. म्हणजे ते पुण्य आपलं समाप्त होतं आहे ना. जास्तीत जास्त सुख मिळालं, आराम मिळाला, काही प्रतिकूलता नाही, काही संकट नाही, तर मग काय होतं, ते जे आपलं मागचं पुण्य असतं ते आपण भोगत असतो, म्हणून सुख मिळत असतं.
आणि मग त्याच्यामुळे काय होतं ते म्हणतात की माणसाचा स्वभाव सुधारण्याच्या ऐवजी बिघडण्याची अधिक शक्यता असते. म्हणून प्रतिकूलता पाहिजे थोडी तरी. आणि प्रतिकूलतेमुळे काय होतं की पापांचा नाश होतो. संकट आली, दुःख आली तर असं उलटा आनंद व्हायला पाहिजे. ते म्हणतात असं की आनंद व्हायला पाहिजे की माझं जे वाईट कर्म आहे त्याचा निचरा होतो आहे, ते सगळं निघून जातं आहे ना. भोग भोगून संपतात ते माझे. सुख भोगून संपलं म्हणजे वाईट वाटतं, त्याच्यापेक्षा दुःख भोगून संपलं की वाईट वाटलं पाहिजे असं ते म्हणतात की आपल्या स्वभावामध्ये सुधार होतो त्याच्यामुळे. आणि ही गोष्ट समजल्यावर प्रतिकूलतेतही आपोआप शांती कायम राहते. म्हणजे इतिगुह्यतमं शास्त्र कळलं आपल्याला की दुःख आलं तरीसुद्धा जाणारच आहे हे सुद्धा, आणि माझं कमी होतं आहे. माझ्या प्रारब्धामध्ये जे काय मी पूर्वी पाप केलेलं असेल, ज्या काय वाईट गोष्टी केलेल्या असेल, त्याच्या कर्मानुसार मला हे मिळालेलं आहे. मग हे आता भोगून संपवते आहे मी, म्हणजे पुढे मला ते भोगावं लागणार नाही. म्हणजे असा विचार जर केला तर आपल्याला आनंद होतो. आणि म्हणून आपली परिस्थिती सुधारण्याचाच जास्त संभव असतो. म्हणून एखाद्या परिस्थितीमुळे साधकामध्ये कधी राग द्वेषाचा भाव उत्पन्न झाला तर त्याच्या मनात अशांती उत्पन्न होते. आणि अशांती होताच तो तात्काळ सावधान होतो की राग द्वेषपूर्वक कर्म करणे हा माझा उद्देश नाही. आणि या विचाराने मग त्याला शांती मिळते आणि कालांतराने तो स्थिर होतो. म्हणून आता संपूच आपण, हे झालं आहे. पुढचे गुण आपण पुढच्या वेळेस पाहू. पण जे सांगते गीता आपल्याला ते आपला स्वभाव सुधारण्यासाठी सांगत असते. म्हणजे गीता शिकल्याने किंवा भागवत ऐकल्याने किंवा कथामृतात तर त्यांनी एवढं सांगितलं की त्याचं श्रवण केल्याने आपल्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा होणार आहे का? परिस्थिती सुधारणा होणार नाही आहे. की जे काय प्रारब्धानुसार आपलं कर्म आहे, जे काय आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. पण आपली मानसिक अवस्था मात्र उच्च होणार आहे याच्यामुळे, आणि मानसिक शांतीमध्ये वाढ होणार आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता शांती या गुणापर्यंत आपण आलो. पुढे अपैशुनम हा गुण आहे, ह्री आहे, मार्दव आहे, ते आपण पुढच्या रविवारी बघू. तर या ठिकाणी एवढं सांगून मी थांबते. आता आपण पुढच्या रविवारी भेटू. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.